जनसामान्याचा बुलंद आवाज असलेला न्यूज चॅनल आपण पाहतात. मी आहे महेश बनाटे. तर आपण असलेले संदीप भैया कांबळे. तर जाणून घेऊया यांच्या काय काय मागण्या आहेत, हे कधीपासून उपोषणला बसलेले आहेत. भैया, कधीपासून आपण उपोषणला बसलेले आहेत आणि काय काय मागण्या आहेत आपल्या? सर्वोत्तम मी सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय महाराष्ट्र. मी संदीप सिद्धेश्वर कांबळे 18/5/2024 पासून मी म्हणजे काल दिनांपासून मी सकाळी 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहे महानगरपालिकेच्या गेट समोर. माझं उपोषण हे महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, लाचखोर स्वच्छता निरीक्षक आणि उर्मट अधिकारी यांच्या विरोधात माझं उपोषण आहे. आजपर्यंत त्यांनी अशोक एंटरप्राइजेस म्हणजे घनकचरा लातूर शहर महानगरपालिकेनं यांना अशोक एंटरप्राइजेस या एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. ओला आणि सुका वर्गीकरणासाठी यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, परंतु त्यांनी वर्गीकरण हे कसल्याच पद्धतीचं करत नाही. जाणून बुजून म्हणजे मिक्स कचरा घेऊन जाते वरवंटी कचरा डेपोला. तुम्ही मुद्दा कामगाराचा सुद्धा मांडलेला आहे, नाही का? हो, कामगारांचा पण काय त्याच्यामध्ये मुद्दा? कामगारांना त्यांनी सुरक्षा साधने दिलेली नाहीत, त्यांचा ईपीएफ कपात केला जात नाही, त्यांना म्हणजे पगार वेळेवर दिला जात नाही. जसं की नियम निघला आहे, एक माझ्याजवळ आता एक फोटो आहे, त्याचा नियम निघला आहे की कंत्राट कामगारांचा पगार हा 7 तारखेच्या अगोदर झाला पाहिजे, परंतु त्यांना 2-2, 3-3 महिने पगार दिला जात नाही. गरीबाचे काम करून घेतात आणि वेळेवर पगार देत नाहीत, गरीबाचे हाल होतात, हे म्हणायचे तुम्हाला? हो, बरोबर. आणि दुसरं काय मागण्या आहेत आपल्या? तर म्हणजे माझ्या मागण्या आहेत की त्यांच्या जे स्वच्छता निरीक्षक ओला कचरा आणि सुका कचरा करत नाहीत, ते न करता ओला सुका कचरा न करता रिपोर्ट तयार करून देत आहेत, त्या स्वच्छता निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी माझी आहे. तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याला भेटले होते का याच संदर्भात? हो, मी आयुक्त मॅडम सोबत पत्रव्यवहार झालेला आहे माझा. आज उपायुक्त मॅडम सोबत माझा पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु त्यांचा माझ्याकडे आहे की कसलंही मला उत्तर मिळालेलं नाही. आणि ते देत आहेत की उपोषण माघारी घ्या, आचारसंहिता चालू झालेली आहे, असं माझ्यासोबत पत्रव्यवहाराचं चालू आहे. कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आपण? हो, मी कामगारांच्या ईपीएफ संदर्भात सोलापूरच्या ईपीएफ ऑफिसला मी पत्रव्यवहार केलेला आहे, म्हणजे याचिका दाखल केलेली आहे अशोक एंटरप्राइजेस विरोधात. आणि कामगार कार्यालयामध्ये सुद्धा गेला होता आयुक्त साहेब? हो, मी कामगार कार्यालयात गेलो होतो. आपलं नाव काय साहेब? काय सांगाल आपण? जय महाराष्ट्र. मी कामगार सेना जिल्हा प्रमुख भुवन रणदिवे. यामध्ये अशोका एंटरप्राइजेस हा सर्वात उर्मुट ठेकेदार लातूरला लाभलेला आहे आणि वरवटी कचरा डेपोवर सर्वात मोठा जर भ्रष्टाचार कुठं होत असेल या ठेकेदार याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनेमध्ये, हे वरवटी कचरा डेपोवर होत आहे. लातूर शहरातून, पूर्ण लातूर शहरातून मिक्स कचरा जात आहे, पर तिथले जे का महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि ठेकेदार यांचं संगनमत करून तिथं ओला आणि सुका कचरा दिला जात आहे. आमच्याकडे व्हिडिओज आहेत. स्कॅनिंग जे आहे डोर टू डोर, आपण 3 रुपये 92 पैसे 94 पैशांना आपण त्यांना एक घर दिलेला आहे. तर कमीत कमी 22,000 स्कॅनर हे बोगस आहेत, म्हणजे स्कॅनरच नाहीत. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक घराला स्कॅनर वगैरे आहे? प्रत्येक घराला म्हणजे काही प्रत्येक घराला स्कॅनर नाहीत. मला काय वाटतं, प्रभाग 1 असेल, प्रभाग 1 मध्ये किती स्कॅनर कमी असतील, म्हणजे नसतील त्या कोण काढून टाकला असेल. 100, 200, 500 गृहीत धरू. आपण जर 2-2 हजार जर स्कॅनर नाहीत म्हणून जर ही करत असाल आणि एसआयला दमदाटी करून जर अहवाल दे त्या स्कॅनर नाहीत, सर्वात मोठा स्कॅम चालू आहे. मोठे गावकरच्या नंतर जर मोठा स्कॅम कुठला असेल तर या महानगरपालिकेच्या गुत्तेदार ठेकेदाराचा सर्वात मोठा स्कॅम आहे.